बुलढाण्याच्या शेगाव शहरात संत गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये उघड्यावर प्रसाद आणि पेढे विक्री करणाऱ्यांवरती अन्न औषध प्रशासनानं कारवाई केली आहे। शेगावात दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। मंदिर परिसरामध्ये प्रसादाच्या नावाखाली अनेक विक्रेते पेढे विकतात। मात्र हे पेढे भेसळयुक्त असल्याची तक्रार मिळाल्यानंतर एफडीएनं धाड टाकत कारवाई केली आहे। दुकानांमधील गोड पदार्थांचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आलेत। माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या समोर मीटिंग मध्ये सुद्धा उपस्थित केलेला होता आणि त्या अनुषंगे या इथे कारवाई सुद्धा आता सुरू आहे। लॅबला याचे नमुने पाठवले जातील आणि त्या अनुषंगे संबंधिताची पुढील कारवाई घेण्यात येईल। सर, किती दुकानावर कारवाई केली आपण? माझ्याकडे आज फक्त 2 फूड सेफ्टी ऑफिसर आहेत आणि एका ठिकाणी कारवाईला बसल्यानंतर त्या ठिकाणी सॅम्पलिंग प्रोसेसला 3 ते 4 तास किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ लागतो। त्यामुळे आज तरी 2 दुकानावर कारवाई होईल आणि त्या अनुषंगाने याच्या पुढे सुद्धा या कारवाया सुरू आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।